तर माझ्या मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 7 मस्ट हॅव ॲप्स. म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये असे ॲप्स असायलाच हवेत. बघा, सर्वांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप आणि असे बरेच अजून ॲप्स असतात. पण त्याचबरोबर हे ॲप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते सुद्धा तुमच्या सेफ्टीसाठी तेवढेच जास्त गरजेचे आहेत. आणि काही तुमच्या फॅशनसाठी आहेत, काही सेफ्टीसाठी आहेत, काही फिटनेससाठी आहेत. चला तर मग चालू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका टॉपिकसोबत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी आज स्पेशली गर्ल्ससाठी, म्हणजे जर हा व्हिडिओ एखादा मेल बघत असेल तर प्लीज स्किप अजिबात करू नका. फटाफट तुमच्या म्हणजे मैत्रिणीला आणि तुमच्या बहिणीला सेंड करा, म्हणजे त्यासुद्धा सेफ राहतील. तर पहिला ॲप जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे बी सेफ. बी सेफ नावातच आहे बी सेफ. तर या ॲपमध्ये तुम्ही तुमचं जे लोकेशन आहे ते ट्रॅक करू शकता आणि बरोबरच की तुम्हाला कॉल्स जे येतात किंवा मेसेजेस जे येतात ते कुठून आलेले आहेत हे तुम्ही ट्रॅक करू शकता. कोणत्या लोकेशनवरून आलेले आहेत आणि किती वाजता आले आहेत आणि ते तुमच्यासाठी सेफ आहेत की फ्रॉड आहेत. आता तुम्ही बोलणार हे ते ट्रू कॉलरमध्ये सुद्धा दिसतं, पण ट्रू कॉलरमध्ये एक्झॅक्ट लोकेशन दिसत नाही, पण या ॲपमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन हे दिसणार आहे. दुसऱ्या नंबरवर आहे तो म्हणजे लाईफ 360. आता या ॲपमध्ये एक असं स्पेशल आहे की तुम्ही त्या ॲपमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सचा एक ग्रुप क्रिएट करू शकता आणि कोणाचंही लोकेशन तुम्ही कधीही पण त्या ग्रुपमध्ये असलेल्या व्यक्तींचं तुम्ही बघू शकता. तर हा जो ॲप आहे हा मुलींसाठी खूप जास्त चांगला आहे, कारण त्यांचे जे पॅरेंट्स असतात ते काळजी करत असतात. एखाद्या वेळेस रात्रीचं ट्रॅव्हल करत असेल किंवा कुठे म्हणजे तिथं नेटवर्क वगैरे नसेल, पण त्यावेळेस पण तुम्ही आता तिसरा ॲप तो म्हणजे वेलनेस. त्या वेलनेसमध्ये तुम्ही मैत्रिणींनो तुम्ही तुमचे पिरियड्स ट्रॅक करू शकता. म्हणजेच तुमची ओव्ह्युलेशनची जी सायकल आहे ती किती दिवसांची आहे आणि किती दिवसानंतर पिरियड्स परत येणार आहेत. हे का जास्त गरजेचं आहे, जर एखाद्या वेळेस तुमच्या घरात फॅमिली फंक्शन असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर ट्रेकिंग वगैरेला जायचं असेल, त्यासाठी हा ॲप खूप जास्त गरजेचा आहे. त्यामुळे हा सुद्धा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवा. त्यानंतरचा जो ॲप आहे तो सगळ्यांचा आवडीचा आहे, तो म्हणजे पिंटरेस्ट. तर त्या पिंटरेस्टवरून तुम्ही स्पेशली डिझाईन, होम डेकॉर, तर तुम्हाला एखादा तुमचा रूम डेकॉर करायचा असेल तर तुम्ही त्यावरून आयडिया घेऊ शकता. किंवा तुम्हाला साधे सेल्फीसुद्धा काढायचं असेल, व्हिडिओसुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही त्यातूनसुद्धा आयडिया घेऊ शकतात. पिंटरेस्ट हा खूप कामाचा ॲप आहे. आता तुम्ही बोललात की हे सर्व आम्हाला गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे, पण माझ्या मैत्रिणींनो बघा, तुम्हाला जर स्पेशलाइज म्हणजे तुम्ही गुगलला पण टाकलं की सेल्फी पोजेस, तर तुम्हाला सर्वात पहिला ऑप्शन जो दिसेल तो म्हणजे दिसेल पिंटरेस्टचा, राईट. त्यामुळे पिंटरेस्ट ॲपच डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही त्यामध्ये एकाच वेळेस मिळून जाईल. प्रत्येक वेळेस गुगलला जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला सर्व वाटत असेल की हे सर्व जे मी सांगत आहे किंवा अजून पुढे पण जे सांगणार आहे ॲप, ते सर्व सबस्क्रिप्शन असतील. एकदम बरोबर, पण थांबा, सबस्क्रिप्शन म्हणून पळून जाऊ नका. बघा, दोन्ही व्हर्जन अवेलेबल आहेत. तुम्हाला फ्रीचं व्हर्जनसुद्धा अवेलेबल आहे आणि सबस्क्रिप्शनसुद्धा. जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल किंवा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. बट जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं नसेल तर ज्यावेळेस तुम्ही हे सर्व ॲप यूज करणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण ॲप यूज करताना एखादी ॲड दिसेल, ती ॲड बघून जेवढ्याही सेकंडची असेल, 20-30 ते 60 सेकंदापर्यंत जेवढ्याही सेकंडची ती ॲड असेल ती बघायची आणि स्किप करा. बघा, तुम्हाला ते सर्व जे पाहिजे आहे ते सर्व. आता मैत्रिणींनो, 5व्या क्रमांकावर जो ॲप आहे तो म्हणजे 5 मिनिट जर्नल. म्हणजेच काय की तुमच्या दिवसामध्ये तुम्हाला ज्या पण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह गोष्टी घडत असतात त्या तुम्ही जर्नलिंग करायला पाहिजे. याच्याने काय होईल, तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता तुमच्यामध्ये बनून राहील आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल की आज माझ्या म्हणजे दिवसामध्ये काहीतरी नेगेटिव्ह जर घडलं असेल तर त्यामागे काहीतरी पॉझिटिव्हसुद्धा आहे. आता तुम्ही जर म्हणणार आम्ही दिवसभर घरीच असतो, आम्हाला जर्नलिंगची काय गरज. जर गरज असं नाही बोलू शकत, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही वेगळं हे घडत असतं. त्यामुळे जर्नलिंग हे प्रत्येकाने करायला पाहिजे. तुम्ही घरी असो, स्टुडंट असो किंवा वर्किंग असो, जर्नलिंग हे करायला पाहिजे. जर तुम्हाला ॲपवर ट्रस्ट नसेल तर तुम्ही हा ऑप्शनल पण ठेवू शकता. तुम्ही डायरी बनवा, डायरीमध्ये तुम्ही जर्नलिंग करू शकता. पण जर्नलिंग कसंही करा, पण तुम्हाला करायलाच पाहिजे. त्याचे फायदे वगैरे मी आधीच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेल एक्सप्लेन केलं आहे, त्याबद्दल आता मी काही बोलणार नाही ते.
चला तर मग जाऊया पुढच्या ॲपमध्ये. तर आता पुढचा जो लास्ट ॲप आहे तो आहे फिटनेससाठी, माय फिटनेस पाल. तर या ॲपमध्ये एवढा छान ॲप आहे. यामध्ये तुमचं एक्सरसाइज, फिटनेस, तुमचं हाईट, वेटनुसार तुम्हाला कोणतं एक्सरसाइज कधी करायला पाहिजे सर्व सांगितलं आहे. वॉटर इनटेकसाठी तुम्हाला रिमाइंडरसुद्धा येतात, लंच डिनरसाठी रिमाइंडर येतात. म्हणजे खूप चांगला ॲप आहे. याने तुमचं फिटनेस हे म्हणजे कंट्रोलमध्ये येतं आणि हा ॲप मी खरोखर यूज करते. तर सर्वच मी यूज करते, पण याला स्पेशली सांगते कारण हा खूप जास्त गरजेचा आहे. आजकाल खूप जास्त गर्ल्स फिटनेसच्या म्हणजे कॉन्शियस झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करताना मी ॲप्समध्ये एक ॲप फिटनेसचा सुद्धा टाकला की त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल. जर तुम्हाला फॅट बर्न वगैरे करायचं असेल किंवा डेली एक्सरसाइज जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये एक्सरसाइज पण दिलेले आहेत, रेसिपीजसुद्धा दिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, हाही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवा. तसं तर सर्वच असायला हवेत, पण हा सुद्धा असायलाच हवा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणत राहणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकसोबत.